नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मूल्यमापन समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार संजय कांबळे यांचा सत्कार. कल्याण तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार संजय कांबळे यांची महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मूल्यमापन समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ शिरोशी हायस्कूल शिरोशीचे निवृत्त मुख्याध्यापक आणि त्यांचे मोठे बंधू शिवाजी कांबळे सर यांच्या हस्ते आणि मुंबई रेल्वेच्या निवृत्त कर्मचारी श्रीमती सुनंदा लगड व ठाणे जिल्हा परिषद कर्मचारी शीतल कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे विश्वास आणि ग्रामपंचायतीचा शाश्वत विकासासाठी कटिबद्धता निर्माण करणे, विविध घटकांशी संवाद साधणे व लोकसहभाग वाढवणे, शासकीय लाभांची योजना माहिती लाभार्थ्यांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवणं आदी उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. या अभियानातील महत्त्वाच्या मूल्यमापन समितीच्या सदस्यपदी कल्याण तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार संजय कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे हितचिंतक व कुटुंबियांनी आज त्यांचा सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पद्मश्री अण्णासाहेब जाधव समाज उन्नती मंडळाच्या शिरोशी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक S.J. कांबळे सर, मुंबई रेल्वेचे निवृत्त कर्मचारी श्रीमती सुनंदा लगड, ठाणे जिल्हा परिषदेचे कर्मचारी शीतल संजय कांबळे यांनी त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन सत्कार केला. या प्रसंगी वैष्णवी काजळे, साधना कांबळे, चेतन लगड, अंशू कांबळे, समर्थ काजळे, हिमांशू कांबळे, हिमांशू पाटील, राजेंद्र कुमार सानी आदी मंडळी उपस्थित होते. या छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी कांबळे सर यांनी केलं, तर आभार हिमांशू कांबळे यांनी मानले. आज या ठिकाणी माननीय श्री पत्रकार संजय कांबळे जी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सदस्य पंचायत राज्य अभियान मूल्यमापन समितीच्या सदस्यपदी निवड झालेली आहे. त्याबद्दल आपण घरगुती त्यांचा सत्कार करत आहोत. आज सत्कार करतोय. त्यांच्या पुढच्या वाटचालीला सर्वांच्या वतीनं आपण शुभेच्छा देत आहोत. तेव्हा आपण सर्वांच्या वतीनं मी त्यांचा शाल, श्रीफळ, गुच्छ देऊन सत्कार करत आहे. त्यांनी तो स्वीकारावा. छत्रपती शिवाजी महाराज, तथागत गौतम बुद्ध, भारत माई यांना माझा पंचप्रणाम. आता माझा सगळ्या कुटुंबियांनी म्हणजे आमचे जे कांबळे परिवार आहेत आणि आमचे हितचिंतक आहेत यांनी माझा सत्कार केला. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही मूल्यमापन समिती आहे. या समितीचं काम असं आहे की ग्रामपंचायत पूर्ण आपल्या ठाणे जिल्ह्यातल्या ज्या ज्या ग्रामपंचायती या समृद्ध अभियानामध्ये भाग घेतील त्यांचं मूल्यमापन म्हणजे त्या खरंच स्वच्छ आहेत का, त्यांना गुण देणं वगैरे या कमिटीवर माझी सदस्य म्हणून निवड झालेली आहे. आणि पूर्ण म्हणजे 36 वर्षाच्या इतिहासामध्ये आम्ही एकमेव असा पत्रकार असेल की शासनाने माझी या समितीवर निवड केलेली आहे. याचा अर्थ शासनानं माझ्याबद्दल, महाराष्ट्र शासनाला माझ्याबद्दल काहीतरी सकारात्मक वाटलं असेल किंवा हे पत्रकार चांगले आहेत, पॉझिटिव्ह आहेत असं त्यांना वाटलं असेल. या समितीमध्ये माझा त्यांना काहीतरी फायदा होईल किंवा शासनाचे जे अभियान आहे, शासनाच्या जे योजना आहेत, शासनाचे जे उपक्रम आहेत ते गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्या माध्यमातून होईल असा विश्वास त्यांना वाटला. म्हणून ठाणे जिल्हा परिषदेने माझी या मूल्यमापन समितीच्या सदस्यपदी निवड केलेली आहे. या सदस्याचे सचिव मान्य अध्यक्ष आहेत ते मान्य गटविकास अधिकारी साहेब आहेत. त्याच्यानंतर सगळे जे क्लास 1 अधिकारी आहेत ते या बॉडीवर आहेत आणि पत्रकार प्रतिनिधी म्हणून माझी निवड केलेली आहे. आणि हा माझ्यासाठी, माझ्या कुटुंबियासाठी खरंच आनंदाचा क्षण आहे, बहुमान आहे. आणि खरंच सगळ्यांनाच जशी माझी निवड झाली तसं माझं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे, कौतुक होत आहे. आणि हे कौतुक माझं एकट्याचं नाही तर माझी सुविध पत्नी असेल तिचं आहे, कारण तिच्या पाठीशिवाय मी इथंपर्यंत पोहोचू शकत नाही. त्याचबरोबर माझे कुटुंबीय, माझे मोठे बंधू असतील, माझे 2 नंबरचे भाऊ असतील आणि
माझी मुलं असतील दोन्ही, तसेच आमचे जे हितचिंतक आमचा चेतन असेल, हे सगळे जे दिसत आहेत ते सगळे माझे हितचिंतक आहेत. माझ्यावर प्रेम करणारी माणसं आहेत आणि यांच्या पाठिंब्यामुळे मी आज या कमिटीवर माझी निवड झालेली आहे. आणि ही निवड 25-26 या वर्षासाठी आहे. जर माझं त्यांना काम आवडलं, त्यांना पटलं, तर मला कंटिन्यू पुढे समितीवर ठेवणार आहेत आणि ठेवतील अशी माझी हे आहे, अपेक्षा आहे. कारण तसं माझं कामही राहणार आहे. आणि आपल्या सर्वांना विनंती करतो या संदर्भात असंच मला तुम्ही पाठिंबा द्यावा, मला शुभेच्छा द्यावा. कारण आपल्या शुभेच्छा आणि आपल्या पाठिंब्यामुळेच मी आज हे यश मिळवू शकलो. आणि तुम्हाला आश्वासन किंवा एक आशा देतो किंवा एक वचन देतो की लवकरच आता माझा प्रस्ताव गेलेलाच आहे की महाराष्ट्र राज्याचे जे राज्यपाल आहेत त्या राज्यपालांच्या हस्ते देखील माझा सत्कार होणार आहे. आणि तो मुंबई येथे राजभवनामध्ये होईल. तिथे फक्त VIP म्हणजे CM DCM वगैरे असे सगळे VVIP लोक असणार आहेत. आणि तो प्रस्ताव देखील माझा अंतिम टप्प्यामध्ये आहे. आणि ती जर माझी निवड झाली तर खरंच माझ्या आईवडिलांची पुण्य आहे, माझ्या मोठ्या भावांची पुण्य आहे किंवा माझे सगळे कुटुंबीय जे आहेत त्यांची पुण्य असेल. आणि तो क्षण लवकरच माझ्या आयुष्यात येईल असं मला आशा वाटते. आणि आपण सर्वांनी जे मला प्रेम दिलं त्याबद्दल मी पुन्हा एक वेळा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.